कृपया अशाने आम्हाला सहकार्य करून त्या गाडीचा आम्हाला नंबर फक्त पाहिजे. मागच्या मॅचचा मानकरी म्हणून गीतेश यांची निवड करण्यात आली. त्यांनी त्याचा तरी स्वीकार करा. गीतेश त्यांना चषक देतील गजानन कांबळे. कृपया पंचांनी सामना जरा लवकरात लवकर चालू करायचं आहे आणि दोन्ही संघाने एक एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवा. दोन्ही संघाला विनंती झाली एक एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचं आहे. आणि कोण आहे वासित आणि किल्ला. पहिला चेंडू हो सुंदर तडे मारला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि मला वाटतं आणि पाहूया एक धाव पूर्ण दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये पंच धावक देत 2 धावा आणि बस. कृपया दोन्ही संघांना विनंती की त्यांनी आपला एक एक प्रतिनिधी मंचावरती पाठवायचा आहे. पुढील चेंडू पूर्ण तरी मारला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण आणि मला वाटतं एकच धावचे समाधान मानावं. धावसंख्या 3 आणि यानंतर होणारा सामना मिठाजी वर्षात सावली गोपाळ. दोन्ही संघ नायकांना विनंती त्यांनी तोडून नाणेफेक करून घ्यायच्या. पाहूया पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू होता. चेंडू एसटी लक्षाकडे 101 मार्फत चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे. गोलंदाजी संघ सज्ज. पाहूया पुढील वासी गिलेवनचा कोणी प्रतिनिधी असेल आणि बॉलर कोण आहे निकेश. पुन्हा उंच मारला फटका आणि पाहूया झेल होतो का आणि वाटते सीमारेषा पार 4 धावा. कृष्णाच्या बॅटच्या पट्ट्यामधून सीमारेखा पार 4 धावा. धावसंख्या 7. कृष्णावरती आपला 4 धावांवरती खाता खुलला आहे. पाहूया निकेश याचा पुढील चेंडू पुन्हा तटून मारला चेंडू. पाहूया आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण आणि 1च धावावरती समाधान मानायला. धावसंख्या 8. षटक संपलाय. 5 चेंडूच्या 5च बॉल. पाहूया कृपया लवकर करत घ्या. मिठागर आणि सावली गोपाळ दोन्ही संघ नायकांना विनंती टॉस येऊन घ्यायचं आहे. तुझ्यात 5 वडा कोणाला भेटले की नाही? चौघांना गेलं. हो आता ते हर्षने पकडली आपल्या गावात एकाने. पाहूया पुढील चेंडू. निर्धाव चेंडू होता. निर्धाव चेंडू. बॉलरचं नाव काय सांगा. बॉलरचं नाव काय आणि त्याला विचारायला पाहिजे का. जाऊ द्या नाही त्याचा कोणाला मॅनेजर कशी मिठागर आणि सावली दोन्ही कर्णधार मैदानावरती तोडून द्यायचं आहे. ऋतिकचा पुढील चेंडू आणि पूर्ण मला वाटतं पुन्हा निर्धाव चेंडू. उजव्या यष्टीच्या वरून जाणारा चेंडू होता. कृष्णा ऋतिकला. पाहूया ऋतिकचा पुढील चेंडू कृष्णाला. पुन्हा उंचावर मारलेला षटकार. गगन चेंडू षटकार. 6 धावा. 2 चेंडू निर्धाव गेल्याच्या नंतर तिसरा चेंडू
एक षटकार. धावसंख्या 14. या आता जॉय जातोय. पाहूया ऋतूचा पुढील चेंडू कृष्णाला. पाहूया. हो पाहूया ये जरा फोन आला नाही लगेच जातो येतोय मी लगेच. आता बॉल टाकला काही नाही ना. नाही नाही म्हणजे टाकलाय नाही बोला टाकला. पाहूया पुढील चेंडू. पाणी नेऊ दे हांडा मोठे. ओ नीट धाव चेंडू. उजव्या यष्टीच्या बाजूने जाणारा चेंडू. पंचांकडे कृष्णाने दात मागली. पंचाने ते दात पेटावून लावले. लक्ष्मण घाणेकर कुठे असेल तर तो एक माहिती संपर्क साधा. लक्ष्मण घाणेकर. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू ऋतिक याचा कृष्णाला. पाहूया. पुन्हा तटो मारला चेंडू. एक धाव पूर्ण आणि पाहूया दुसरी धाव आणि दुसरी धाव. लक्ष आहे जरा लगेच. रनिंग बिटवीन द विकेट. 4 धाव. 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. बिनबाद 16. कृष्णाची आपली वैयक्तिक धावसंख्या 13 वर खेळत आहे. सेफ 4 धावा. किती लिहिले असतो मग तू असा क्रॉसली ना. बॉलर कोण आहे. बॉलर नाव काय आलंय नाही. शरद. पुन्हा उंच मारलेला फटका आणि पाहूया झेल होतो आणि कोट अँड बोल. कोट अँड बोल पहिला हादरा सेफच्या मार्फत. हा आउट झाला. तिकडून निघ ना. थांब जाऊ पडेल त्याला पहिला तर सांगून जा काय झालंय. लिवलाय बरोबर. उठू का. त्यांचं लवकर चालू करतात. लवकर बॅट्समॅन लावतात. नवीन बॅट्समॅनचं नाव काय. थॉमस. नवीन बॅट्समॅन थॉमस. सेफची जागा घेण्यासाठी थॉमस. कृपया दोन्ही पंचांना विनंती सामना लवकरात लवकर खेळायला सांगा. वाशिद आणि किल्ला. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक मार्फत चेंडू पुन्हा गोलंदाजीकडे. गोलंदाजी सज्ज. पाहूया पहिला चेंडू निर्धाव घेतला आहे थॉमसने. किती चेंडू झाले. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या किती. 16. वाईट धाव. एक अतिरिक्त धावसंख्या दिली. धावसंख्या 18 ना. 17 धावसंख्या 17. पाहूया शहरचा पुढील चेंडू थॉमसला. पुन्हा उंच मारला फटका आणि मोठे षटकार. गगनचुंबी षटकार. 6 धावा. धावसंख्येवर धावसंख्या 23. एक बाद 23. शेवटचे 2 चेंडू. एक धाव आणि एक धाव तो समाधान मानायला लागेल. शेवटचा चेंडू कृष्णाला. कृष्णा आपला वैयक्तिक 13 धावावरती खेळत आहे. पुन्हा निर्धाव चेंडू आणि बाद.
कृष्णाबाद जिंकण्यासाठी 15 चेंडू 25 धावा ना, जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धावा. कृपया मी आता थोड्याच वेळा सांगितल्याप्रमाणे ज्या हलच्या मुलाचं ॲक्सिडेंट झालं तिथे कोणी वैयक्तिक व्यक्तीने त्या गाडीचं फोटो काढलेत आणि त्या गाडीचा नंबर पाहिजे, कारण त्या मुलांना खूप लागलेला आहे. त्या गाडीचा फक्त नंबर कोणी फोटो काढलेत ते जरा आम्हाला सांगा. कृपया कोणी जर फोटो काढले असेल तर आम्हाला ते देण्यासाठी सहकार्य करा. घेऊन गेले काय लागले काही लागलं तर पण त्या बाजू लोक बघणारी लोकांनी पण त्याला लोकांना नाही ऍक्सिडेंट माणसं असते मग तुला घेणं गरजेचं आहे. मग का लोक अवलंबून ते लोक पण कृपया लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो, लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया विरजोळे संघाचा कोणी समालोचक असेल तर त्यांनी आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करायचं. विरजोळे संघाचे कृपया विरजोळे संघाचे कोणी प्रतिनिधी असतील समालोचक त्यांनी आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करायचं आहे. तसेच मिठागर संघामधून कोणी समालोचक असेल त्यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करायचं. मिठागर संघामधून कोणी समालोचक असेल अच्छा त्यांची विरजोळे संघाचा कोणी असेल समालोचक त्यांनी आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करावे आणि आलेल्या सर्व टीम मधून कोणी असेल तर आम्हाला सहकार्य करा समालोचनासाठी. हे रोहा आता तू पंच सामना चालू करा. कोण संदेश शिर्के सिद्धेश कांबळे हॅलो, कृपया सिद्धेश कांबळे सावली कृपया सिद्धेश सावली हे कुठे असेल त्याने आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करायचे. सिद्धेश सावली सावली संघाचे सिद्धेश कुठे असेल त्यांनी आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करायचे. सिद्धेश त्यांचा सामना चालू करा. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धाव आणि मला पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धाव. सुंदराचा पहिलाच बॅटमॅन कोण आहे? प्रसाद याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि पाहूया पुढील चेंडू प्रसादला आणि पाहूया परत उंचावर मारला फटका आणि वाटते 1 धाव पूर्ण 1 धावते समाधान मानव. धावसंख्येवर धावसंख्या 7 2 चेंडू आणि 7 धाव. बॉलर कोण आहे? शाहिद 2 चेंडू आणि 7 धाव दिले. शाहिद त्याचा पुढील चेंडू संकेतला आणि पाहूया पंचाकडे दाद मागत आहोत. पंचाकडे दाद नाही, पंचांचे दाद पेटावून लावले. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. पाहूया शाहिद याचा पुढील चेंडू
संकेतला पुन्हा स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण आणि मला वाटते 1 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येवर धावसंख्या 8. सुंदर स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला चेंडू पाहूया पुढील चेंडू पुन्हा उंचावून मारला फटका आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि पाहूया मला वाटते 2 धाव पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 10 चेंडू आणि 15 धाव जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 15 धाव. हे बॉलर कोण आहे? हमीद 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 हमीद. पाहूया हमीदाचा पुढील चेंडू पुन्हा उंच मारला फटका आणि पाहूया आणि मला वाटतं झेल बाद पंचा बाद ना. पहिला संकेतच्या रूपात संकेत बाद. संकेत वैयक्तिक 1 धावावरती बाद झाला आहे. प्रसाद वैयक्तिक 8 धावावरती खेळत आहे. सुंदर पहिल्या चेंडूवरती पहिला झटका दिलेला आहे. किल्ला संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी कल्पेश त्यांची जागा घेण्यासाठी कल्पेश सावली संघाचे समालोचक आम्हाला समालोचनासाठी सहकार्य करतात. सावली संघाचे समालोचक संकेत आणि पुढील चेंडू पुन्हा कटो मारला चेंडू 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं 1 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येवर धावसंख्या 11. बोलते झाले 2 झाले 5 आणि 3 8. 8 चेंडू आणि 14 धावा ना. 8 चेंडू 14 धावा. पाहूया पुढील चेंडू प्रसादला. सुंदर चेंडू होता. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या बघा धावसंख्या स्थिर. सुंदर 5वा चेंडू होता. अरे आता तर दिवस रात्री 3 वाजे पण फोनवरतीच असतो. काय काय उकडतात काय कळत नाही फोनवरती. पूर्ण उंचावर मारला फटका आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण. 1 धावावरती दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि मला वाटतं 2 धाव पूर्ण. 2 धाव. प्रणय गोरेले कुठे असेल त्याने स्टेजवरती यायचं. प्रणय गोरेले कुठे असेल त्याने माईशी संपर्क साधायचा आहे. कर्णधार त्यांची वाट पाहतोय. धावसंख्या 13. शेवटचा चेंडू पाहूया पुन्हा तडे मारला चेंडू आणि पाहूया 1 धाव पूर्ण आणि मग 1 धावचे समाधान मानावं लागेल. धावसंख्येवर धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. लवकर चालू करा. डिसिजन नंतर तुमचं हे करा. पहिला खेळून घ्या बरोबर. काय घेतला सावलीने मग तू सांगायचं. सावली संघाने आपला निर्णय कळवायचा. सावली संघ टॉस म्हणून आपला निर्णय कळवायचा आहे.
फिल्डिंग घेतलेली आहे आणि मिठागडला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. सावली संघाने आपलं लवकरात लवकर प्रतिनिधी तयार ठेवायचे आहेत. आपले खेळाडूंना तयार ठेवायचे लवकरात लवकर. जाऊ दे, ते बॉलरचं नाव ते सांगितलं नाही तर आपल्याला काय करायचं, जाऊ दे ना. पाहूया पुढील चेंडू. हो, निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू. पाणी मला कंटाळा येतो. काय निर्धाव चेंडू, दोन निर्धाव चेंडू, 3 चेंडू 11 धावा ना, बरोबर ना? हां, 3 चेंडू आणि 11 धावा. सुंदर असा गोलंदाज 6-7 फुटाचा. ओ, पुन्हा स्ट्रेट डाईव्हला मारला चेंडू. ओ, आणि निर्धाव चेंडू, परत निर्धाव चेंडू. प्रसाद खरोखर आता शेवटचे 2 षटकार मारले तर तो मानेल की तो त्याने आपलं 2 चेंडू यूज करून. हो, आणि खरोखर मला हो पाय त्याला आशा हे एक हातात कॅच घेतले रे. हे आता ज्याने एका हातामध्ये कॅच घेतली राऊंडच्या बाहेर त्याला 5 वडापाव लागत मंगेश कांबळे करून. एक चेंडू आणि 5 ना, एक चेंडू 5 धावा. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया. ओ, पुन्हा मारला फटका. सुंदर सुंदर चेंडू आणि मला वाटतं सीमारेषेवरती बॉल अडवला आहे. आणि ते काय कुठली आहे ती, त्यांच्या अपोजिट कुठली आहे? वाशिक जिंकली ना. वार्षिक संघ विजय. आणि त्या खरोखर त्या प्लेयरला मानलं होतं, त्यांनी सीमारेषेवरती बॉल अडवला आणि आपला संघ विजय करून दिला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराजित संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन.